ह्या चौथीच्या काळात भितर आमच्या खातीर बरी गजाल गणरायान दिल्ली आसा आणि ती म्हटल्यार सगळ्यांचे संपूर्ण भारतभर आमकां एक व्हडलो आशीर्वाद जो आसा आणि जे उतर ते आमकां दिल्ले ते म्हटल्यार जीएसटीची रिफॉर्म्स. माननीय नरेंद्र मोदीजी हांणी फाटल्या चड दीस जावना 19व्या इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून हाचेर भाष्य केले आणि अवघ्या एक महिन्याच्या भितर म्हणजे 20 दिसाच्या भितर जीएसटीच्या काउन्सिलाचे हातून भितर जे रिफॉर्म्स जे आसा ते सगळे आमच्या जनतेक दिले आणि तातूंतल्यान दाखोवन दिले की भारताच्या इकॉनॉमीक आणि भारताच्या प्रगती खातीर आपण प्रतिबद्ध आसा आणि त्या खातीर हांव माननीय नरेंद्र मोदीजी भारत सरकार आणि त्याच बरोबर आमचे मुख्यमंत्रीचे ह्या जीएसटी काउन्सिलाच्या हातून वांटेकार आसात तातूंत भितर तांचे सगळ्यांचे हांव अभिनंदन करतां. सामान्य लोकांक जीएसटीच्या संदर्भांतल्यान तशें पळोवपाक गेल्यार व्हडलें कांय कळचें ना. कोंकणीन जर सामकें एकच शब्द सांगपाक सोदता की वस्तू ह्यो सवाय जाल्यात. ज्या ज्या गरजेच्यो वस्तू आशिल्ल्यो त्या वस्तू वेले जीएसटी जो टॅक्स कॉम्पोनेंट आसा तो कॉम्पोनेंट कमी केलो आणि सामान्य लोकांक आनी इल्ली थाकाय दिली आणि तांकां तो एक आशीर्वाद ह्या चवथीच्या दिवसां भितर आमकां मेळ्ळो. येणाऱ्या 22 तारखेच्यान हे सगळे इम्प्लिमेंटेशन जातलें. ताच्या कायद्यान भितर म्हणजे सगळे स्टेटी आसा त्यो सगळे म्हणजे घेतल्यो आणि त्या प्रत्येक स्टेटीन भितर हे एप्लिकेबल जातलें. खरें म्हटल्यार हांव मुद्दमून याद करता ह्या जीएसटीच्या फाटल्या हाचेर की ही आयडिया इनिशियली जी आसा त्या वेळाचेर एनडीएचे गव्हर्नमेंट आशिल्लें तेन्ना अटल बिहारी वाजपेयी यांनी 2007 भितर केली आणि त्या वेळाचेर एम्पावर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर्स म्हणून ते एस्टॅब्लिश केली वाजपेयी गव्हर्नमेंटान 2000 आणि हे टॅक्स रिफॉर्म्स आसात ते सुटसुटीत जावपा खातीर तांणे त्या वेळाचेर 2000 सालांत पण मदले अनेक वर्सांच्या काळान भितर हें जालें ना आनी कॉमर्शियल सुबुद्धी ही आयली ना आणि ते तशेंच उरलें आणि ते पाड घालीत उरलें आणि परत ते माननीय नरेंद्र मोदीचे जेन्ना गव्हर्नमेंट जालें तेन्ना हें पार्लिमेंटान 2014 हे सगळें पास करून जीएसटी रिलेटेड 101st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एक्ट पास केलो आणि हो अमेंडमेंट 50% ऑफ स्टेटीन रेटिफाय केलो विथ इफेक्ट फ्रॉम 8 सप्टेंबर 2016 आणि तो 2017-18च्या हातून भितर तो सुरवात केलो. आयज ह्या जीएसटीक 8वें जाल्लें आसा वर्स जाल्लें आसा आणि ह्या 8व्या वर्सान भितर वन नेशन वन टॅक्स ही जी संकल्पना आशिल्ली ही संकल्पना प्रत्यक्षान येवन ताचो परिणाम असतो दिसती पडटा. 4 स्लॅबांतलो जो टॅक्स आशिल्लो तो टॅक्सचो सगळो रिफॉर्म्स जाता सिंपली हातूंत भितर 2 स्लॅबांनी आसा आणि तो आमी खरोखरच ताचें आमी स्वागत करतात. ह्या सगळ्या हातूंत भितर ह्या रिव्होल्युशनरी टॅक्सेशन सिस्टम जी आसा ती 1 जुलै 2017 ह्या दिसा प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी हांच्या हातून भितर जाली जे सरदार वल्लभभाई पटेलाचें ड्रीम आशिल्लें युनिफाईड इंडियाच्या बिल्डिंग युनिफाईड इंडिया आणि त्या इकॉनॉमिक इंटग्रेशन हे तयार जाले आणि आयज हे टॅक्साचे जे सगळे जे आसा ते आमकां मुखार आसा. प्री जीएसटीच्या वेळाचेर म्हणजे जीएसटी आसचे पयलीं कितले त्रास जाताले त्या सोंपे भाशेन जर सांगत जाल्यार प्रत्येक कडेन प्रत्येक आयटम प्रोडक्ट हो 4 किंवा 5 टॅक्साच्या वलयांतल्यान वतालो. कंपनीचा त्या टॅक्सेशन आसतलें त्या बरोबरच स्टेटीचें आशिल्लें मदीं मागीर इंटर स्टेटीचें ऑक्ट्रॉय म्हणून वेगळें हे वेगळे वेगळे टॅक्स घालून स्टेट आपल्या हातूंतल्यान भितर हे टॅक्सेशनाच्या हातूंतल्यान तो प्रोडक्ट वेगवेगळे किमतीन पडटा. पण आज हो वन नेशन वन टॅक्स ह्या सदराखाला हो संपूर्ण भारतभर एक हे जाल्लो आसा आणि युनिफाईड इंटू अ सिंगल मार्केटान भितर तो स्ट्रीमलायन केले
करून तो फुडें वता. आनी म्हणून ज्या वेळाचेर पयलींच्या वेळाचेर युनिफॉर्म टॅक्स नाशिल्ले, स्टेटी आपल्याक जाय तशें एंट्री टॅक्स करचे म्हणजे अंडरमायनिंग हार्मोनायझेशन करताले, कन्सिस्टन्सी नाशिल्ली, टॅक्स रिटर्न सारके फायल जायनाशिल्ले, डबल टॅक्सेशन जाताले खंय खंय सर्वीस टॅक्साक लागून, फ्रिक्वेंट रेट चेंजीस जाताले, प्रत्येक बजेटा वेळाचेर प्रत्येक स्टेजीचेर डिफरंट स्ट्रक्चर्स जाताले आनी जीएसटी ह्या हातूंत भितर सामान्य लोकां भितर हाचेर हे कांयच कळनाशिल्लें. टॅक्स वाडले पूण आज 2017 पासून हे 8वे एनिवर्सरी 1 जुलै 2025 वन नेशन वन टॅक्स हे ह्या सरकारान भितर फुडें हाडलें आसा. आतां पर्यंत 2017 जे सुरू जाल्ले जीएसटी टॅक्स पेचो बेस जो आसा तो 66.5 लाख 66.5 lakh in 2017 to 1.51 crore in 2025. ताजे वयल्यान तुमकां तो ग्रेटर फॉर्मलायझेशन ऑफ द इकॉनॉमी कशी घडलें ह्या ठिकाणी तुमकां तें कळटा. रिकॉर्ड ग्रोथ जाल्लो आसा, इकॉनॉमिक कॉन्फिडन्स आयिल्लो आसा आनी हे टू स्ट्रक्चर्स जे आसा आतां जातले 4 स्ट्रक्चरा वयल्यान हे ते आमच्या मुखार वचपा खातीर नेक्स्ट फेज ऑफ जीएसटी म्हणजे ताका नेक्स्ट जनरेशन जीएसटी आमी जे म्हणटात ताचे खातीर आमकां ह्या सगळ्या हातूंत भितर सिम्प्लिफायड आसले कारणान हाजो इफेक्ट जो आसा आनी इम्पॅक्ट जो आसा तो अनेक सेक्टरांनी भितर पडिल्लो आसा. एग्रीकल्चर खातें, एग्रीकल्चर हातूंत म्हळ्यार फर्टिलायझर म्हळ्यार, टेक्सटायल म्हळ्यार, हँडीक्राफ्ट म्हळ्यार, हेल्थ म्हळ्यार आमकां बारीक बारीक गजाली हातूंत भितर आसा. हांव मुद्दामून नोट करता इन्शुरन्स हाका 0% करप हाजोच अर्थ ह्या सरकारान भितर प्रत्येक मनशाची काळजी घेतल्या. म्हणजे प्रत्येक मनशाचे सेक्युरिटी कव्हरेज, सोशल सेक्युरिटी कव्हरेज अशी तरेन मांडल्या की बाय 2047 मिशन इन्शुरन्स फॉर ऑल, मिशन इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 हे ध्येय करपा खातीर हे इन्शुरन्साचो 0% हेल्थ सेक्टर मनशाक वखदां लागता कितें, मनशा कडेन गेले की ताका खूब टॅक्स पडटा, म्हारग जाता वखदां. हाका सुद्दां हो स्लॅब जो आसा तो अनेक जाग्यांनी 0% केल्लो आसा, अनेक जाग्यांनी तो 28 वयल्यान 5% जाल्लो आसा. आनी तातूंत भितर ह्या क्षेत्रां भितर सुद्दां सामान्य लोकां खातीर थाकाय दिल्या. सगळ्यांत व्हडलो कृषी क्षेत्र आनी त्याच बरोबर फर्टिलायझर्स. त्या फर्टिलायझर्साच्या आदाराचेर कृषी क्षेत्र फुडें वतले पण ताका वाव दिवपा खातीर टॅक्सेशनाचो पॅटर्नान भितर 28% वयल्यान सगळे जे कितें आशिल्लें तें कट करून अनेक हातूंत भितर हांव सांगलो म्हणजे 0% यो हे लोवर प्रायस जावपाक कारणीभूत जातले आनी डिमांड जातलो जाचो वायडर रेंजीचेर बेनिफीट आसलो सगळ्यांक. इज ऑफ लिव्हिंग हे पळोवपा खातीर हे सगळें केल्लें आसा. मुद्दमून हांव कळपाक लागून सांगता हे सामान्य सगळे गोंयकारांक कळपाक जाय की आमी चणे जे आसात पॅक येतात, मागीर तुगेले दूद आसतले, पराठा आसतले, रोटी, तातूंत भितर चपाती, हे सगळें हे पराठा इंडियन ब्रेड 18% आशिल्ले ते 0% जाले. 0 म्हणजे आमकां 18% त्या प्रोडक्टाचेर जे पळय पे करचे पडटाले म्हणजे 10 रुपया 1 रुपया 80 पयशे सवाय जालो, 100 तो कमी जाता. त्याच बरोबर सदाच्यो वस्तू डेरीच्यो डेरी स्प्रेड, चीज, बटर, ड्राय फ्रूट, चॉकलेट, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, लोणचे, फ्रुट्स, ज्यूस, टेंडर कोकोनट, हे सगळे 12% वयल्यान 5% म्हणजे सगळ्याचे हाजेर आपण मनीस म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनलाचेर खूब डेली युजाक आमी म्हणजे साबण यूज करता, टूथपेस्ट यूज करता, टूथब्रश यूज करता, शॅम्पू यूज करता, हेअर पिन्स आणि फुडल्यो असले सगळे जे आयटम आसा नॉन इलेक्ट्रीक आयटम सगळे हे सगळे 18% वयल्यान 5% म्हणजे 13% परत हाऊसहोल्ड आयटम आसतले म्हणजे बेबी नॅपकिन, डायपर्स आसतले, सेफ्टी मॅचीस, कॅन्डल्स, किचनची आयदनां, युटेन्सिल्स, अल्युमिनियम, कॉपर, ग्लास कितें आसा ती
केरोसिन, फूड स्टोव, सिविंग मशीन, रबर बँड, हे सगळे हाऊस होल्ड्सचे आयटमय परत 5%चे 12% वयल्यान 5%चे. भुरग्यांचे स्टुडंटाचे एज्युकेशनाचे खातीर एक्सरसाइज, नोटबुक, मागीर आमचे इरेजर, टेक्स्ट बुक, नोटबुक, पेन्सिल, क्रेयन, चार्कोल, पेन्सिल, शार्पनर, मागीर कलर बॉक्स, हाजे भितर एक्सरसाइज बुक्स हे सगळ्यांक लागता 0%. की ह्या भुरग्यांनी भितर शिक्षण घेवचें, शिक्षणा फुडें ताका ती काळजी जावची. वखदां खातीर खुबशे हातूंत कॅन्सर ड्रग आसतलो, आतां 0% वखदां. थोडे मेडिसिन्स आसात तातूंत भितर आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी आमी खूब यूज करता, परत ते 12% वयल्यान 5% आसा. आनी मेडिकल सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, रबर ग्लोव्स, थर्मोमीटर आमकां लागतात हे वखदां खातीर. आनी ते आमी डॉक्टर किंवा कोण तो प्रायवेट आसा तो पेशंटाचेर घालता, ते 18% वयल्यान 5%. होम बिल्डिंग, घर बांदपा खातीर परत सिमेंट आसतले 28% वयल्यान 18%. सामान्य लोकांक आपले घर बांदपाक जाय. आमचे सरकारान म्हजे घर ही योजना केल्या. अनेक जाग्याचेर आमचे बारीक कुटुंबाक केन्ना तरी रूम काडपाक वता आनी कितें करपाक वता, सिमेंट हाडपाक वता. सिमेंटाच्या पोतयेचेर आयज सुद्दां 18%, 28% वयल्यान 10% कमी जावप म्हणल्यार जवळ जवळ 400 सर्कल, आतां जवळ जवळ 50 रुपयाचे हांव एवरेज उलयता. 50 रुपया सिमेंट कमी जालें म्हणजे पोतयेर. मेक्स अ डिफरन्स. घराक खूब पोती लागता. मार्बल्स आसतले किंवा बाकीचे पॅकिंग केसी, बांबू फ्लोरिंग, हाजेर रेट कमी आसा. होम बिल्डिंग्स आनी मटेरियल्स ह्या क्षेत्रांत. कंज्युमर्स इलेक्ट्रॉनिक एप्लायन्सिसां भितरय सेम. टीव्ही आसतलो, मॉनिटर, प्रोजेक्शन, एअर कंडिशनर, डिशवॉशर, हे सगळे 18% 28%. भुरग्यांचे टॉय, स्पोर्ट्स, हँडीक्राफ्ट जो आसा तो 5%. आणि असे हातूंत स्पोर्ट्स गुड्स आसतले, हँडीक्राफ्ट आयटम्स आसतले, पेंटिंग, स्कल्पचर्स, ब्रास, कॉपर, हे सगळे खूब आसा सर्क्युलेट जाल्या. आणि हे सगळे करतना हे सरकाराचे इतलेंच ध्येय आसा की सामान्य लोकांक, कॉमन मॅन आणि मिडल क्लास जे आयटम्स हे रिड्यूस करपाक जाय. ते 12% आनी 5%. आणि अनेक गरजेच्यो वस्तू ज्यो आसा त्यो 0% आसा. आणि म्हणून हे सगळे एप्लिकेबल जातले आमचे सप्टेंबरच्या 22 तारखेक. पण तरी पण जे पळय इंडस्ट्रीज आसतल्यो, MSMEs आसतले किंवा हे आसतले, तांचे प्रश्न सुटावे तर खंय तरी तांकां वचपाक एक कितें तरी एक एप्रोप्रिएट ऑथॉरिटी जाय झगडी मारपाक कितें ताचें अकाउंटींग. आनी तें सगळ्यांक कळणें गरजेचें आशिल्लें. पळय लक्षांत दवरा, अंडरलायन करता. आनी त्या खातीर GST एपिलेट ट्रिब्युनल आसा. That will be the operational before end of December 2025. म्हणजे GSTच्या केसाच्या संदर्भातले सुद्धा एपिलेट जे हे ट्रिब्युनल आसा तेही ट्रिब्युनल स्थापन जातले. म्हणजे GST काउन्सिलान हेजे व्हडले प्रपोज रीड केले आनी सगळे स्टेटीनी ते सगळे एप्लिकेबल केले आनी ते जाले अशेंय बी तितले पर्यंत जावचें ना. जाल्यार ते सगळे स्तरा पर्यंत लोकां कडेन ताजो वतना ते सामान्य गाडो आसतलो, दुकान आसतलो, पसरो आसतलो, तांकांय बी हे GSTचे अपील करपाक लागून घडले. म्हणजे आमचे बरोबर हातूंत भितर आनीकय भितर इनपुट्स आसा ते केद आसा. आमचे GSTचे आमचे हाजे सेल जो आसा आमचो चार्टर्ड अकाउंटंट सेल, ताजे आमचे सगळे तातूंत भितर अभ्यास करता. आमचे भितर जयराज परकर आसा, ताजे दोगी साठी जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ कुलकर्णी आनी सर्वानंद मगर आसा. आनी तांणी सगळे बारीकशे सगळे पॉयंट आमी तुमचे कडेन इतले कितें बारीक स्तरा कडेन खुबश्यो गजाली पावना आनी त्यो पावूंक जाय. सादे हॉटेल इंडस्ट्री सुद्दां गोंयच्या खूब फायदो जाला. 7,500 रुपये पर्यंत पळय रूम आसा, ताजो GST पर डे 12% वयल्यान 5% जालो. गोंय हें टुरिस्टीक डेस्टिनेशन, अनेक टुरिस्ट हांगा येतात आनी थंय एक 10% 7% खाताय मेळप म्हणल्यार सुद्दां 700 म्हणजे ते 49 जवळ जवळ कितले रुपये जाले, 500,000 रुपया कडेन 750 रुपये. आनी म्हणून ह्या सगळे मेजर सेक्टरां भितर हे सगळे येदो व्हडलो हे जाल्लो आसा, रिफॉर्म जाल्लो आसा. त्या रिफॉर्माचें आमी स्वागत करतात. नरेंद्र मोदीजी हांकां आनी ताच्या लिडरशिपीन म्हणजे निर्मला सीतारामन जे GST काउन्सिलाची मिटींग घेवन
3 तारखेक ही सगळी मिटींग जाली आनी तातूंत भितर हे सगळे रिलीफ दिल्लो आसा. त्या खातीर आमी तिचे कौतुकी करतात, सरकाराचे आभारी मानतात आनी दिल्लें उतर पाळपा खातीर आमचे जे मॅनिफेस्टो सांगिल्लें उतर आसा तें दिवन ह्या चवथीक सगळ्यांक एक सुखद असो हे दिल्लो आसा, गिफ्ट दिल्लें आसा. त्या बद्दल सरकाराचे अभिनंदन आणि सर्कलच्या स्तरापर्यंत सुद्धा माननीय नरेंद्र मोदीचे वचन जे आसा, उतर जे आसा, अनेक क्षेत्रांनी मेक इन इंडिया आसतलें तें करप, 1 नेशन 1 इलेक्शन आसतलें तें जावपाक जाय, किंवा 1 नेशन 1 टॅक्स आसा तें जावंक जाय, किंवा म्हणजे जे कितें आसा ते सगळ्यां खातीर एक युनिफॉर्म हें आसचें, हें धोरण जे घेवन जे सगळे मुखार वतात ताका आमच्या सगळ्यांचो सपोर्ट आसा, गोंयच्या सगळ्या जनतेचो सपोर्ट आसा. आनी ह्यो बारीक बारीक गजाली कळटा तेन्ना ते आमचो सामान्य कार्यकर्ता पासून सामान्य लोक हे उलोवंक लागता. खंय पडवेर गाड्यार खंय तरी कसल्यार खंय तरी बसले कडेन की हें केलां आनी देश हो 1 नंबर इकॉनॉमीक भितर आर्थीक हातूंत भितर जावपा खातीर वता. येणाऱ्या 2022 2047 पर्यंत आमी यशस्वी जरूर जातले आनी देशांत सगळे हातूंत भितर 1 नेशन आनी 1 कॉन्सेप्ट हो सगळो